नमस्कार, मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. मृत सेविका जिवंत कशी? ग्रामपंचायत घुगी सांगवी घोटाळ्याचा भयानक पर्दाफाश. ग्रामसभेचा ढोंगी नाट्यप्रयोग. ग्रामसेवकाची सुपारी सभा. ग्रामपंचायतचा तमाशा. घोटाळा की काळा जादू? शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुगी ग्रामपंचायतीचा चमत्कार पाहून सर्वत्र एकच खळबळ उडाली. 4 वर्षापूर्वी मयत झालेल्या अंगणवाडी सेविका निर्मला अरविंद वाडेकर यांना जिवंत दाखवून ग्रामसभेत उपस्थित असल्याचे दाखवले गेले. हाच एक नव्हे तर अनेक प्रकारच्या बनावट आणि फसव्या कारवाया ग्रामपंचायतीतून उघड झाल्यात. ग्रामसभा झालीच नाही तरीही दाखवली गेली. दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी कोणतीही ग्रामसभा प्रत्यक्षात पार न पाडता कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनावट इतिवृत्त शासनास सादर करण्यात आले. ग्रामसेवक शिवराज माधव एकोरगे यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या सह्या व उपस्थिती न घेता मासिक सभा झाली असल्याचे दाखवले. रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेतल्या पण अधिकृत प्रोसिडिंग बुकवर सही घेतलीच नाही अशी ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा आहे. माजी सरपंचाने घेतली सभा. विद्यमान सरपंच असताना सरपंच पदावर श्रीकला रमेश शेंदकर विद्यमान सरपंच असतानाही ग्रामसभेचे अध्यक्षपदी माजी सरपंच बालाजी निवृत्ती कांबळे यांनी भूषवले. कोणत्या नियमानुसार हे शक्य आहे असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. मयत सेविकेच्या नावावर हजेरी निधीचा सरळ अपहार. गावातीलच मयत अंगणवाडी सेविका निर्मला अरविंद वाडेकर मृत्यूला 4-5 वर्षे झाली. यांच्या नावावर उपस्थिती दाखवून विकास कामांची खोटी नोंद करून निधी परस्पर उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकार शासनाची फसवणूक आणि जनतेच्या पैशाचा अपहार असून यामागे ग्रामसेवक आणि इतरांची संगनमताने रचना असल्याची चर्चा नागरिकातून केली जात आहे. गावकऱ्यांची मागणी. फौजदारी गुन्हे दाखल करा. गावकऱ्यांकडून जोरदार मागणी केली जात आहे की 2022 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व बनावट ग्रामसभा, मासिक सभा आणि फसव्या इतिवृत्तांची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक, पदाधिकारी आणि सहभागी व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व माजी सरपंच व्यंकटराव बिराजदार यांनी दिली.